शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। सध्या राज्यभर जाणवत असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। वितरकांकडून ग्राहकांना वेठीस धरले जात असून गॅस मिळवण्यासाठी विलंब आणि अतिरिक्त दर आकारले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी केले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की गॅस तुटवड्यामुळे केवळ घरगुती ग्राहकच नव्हे तर लहान हॉटेल व्यावसायिक, खानावळी आणि मेस चालक देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत। अनेक व्यवसाय बंद पडल्याने त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे। तसेच शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत असून खानावळी बंद असल्याने परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना गावाकडे परत जाण्याची वेळ येत आहे। ग्रामीण भागातही ही समस्या तीव्र असून काही ठिकाणी काळा बाजारामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। यामध्ये गॅसचा पुरवठा तात्काळ सुरळीत करणे, काळा बाजार करणाऱ्या वितरकांवर कठोर कारवाई करणे, गॅस मिळवण्यासाठी असलेली 25 दिवसांची अट शिथिल करणे, तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे। याशिवाय गॅस सिलेंडरसाठी KYC सक्ती रद्द करावी व उज्ज्वला गॅस योजनेचे लेखापरीक्षण करावे अशीही मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जे माजी सरपंच होते ते गॅस मिळावा म्हणून त्या रांगेत उभे होते आणि 5 तास उन्हात उभे राहिल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा एका तरुणाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आपला जीव गमावा लागला आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत, फूड स्टॉल आहे, चहाच्या टपऱ्या आहेत, हॉटेल्स आहेत, अशा अनेक ठिकाणी आपल्या लोकांना आपला व्यवसाय बंद करावा लागलेला आहे। ऑटो रिक्षा चालकांना सुद्धा भाडेवाढ करावी लागली आहे। LPG गॅस असेल, CNG गॅस असेल, याचा मोठा तुटवडा महाराष्ट्रभर आणि देशभरात निर्माण झालेला आहे। खरं म्हणजे आखाती युद्ध सुरू असताना भारत देशामध्ये आपल्याकडे जे आत्मनिर्भरचा डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिटत असतात ते अत्यंत सपशेलपणे फोल झालेला आहे। भारत देशाकडे गॅस जो भारताचा रिझर्व्ह जो गॅस आहे तो 4 दिवस पुरेल एवढ्याच तो आहे आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये हे संकट निर्माण झालेलं आहे आणि याचा जो फटका आहे तो देशातील सर्वसामान्य जी जनता आहे, वंचित समाज आहे, यांना मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामुळे देशामध्ये रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालेलं आहे। म्हणजे लोक खेड्यातनं शहराकडे स्थलांतर करतात। आता गॅस टंचाईमुळे लोक शहरातनं खेड्याकडे परत जायला लागले आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य लोकांना झालेला आहे। आणि आपण पाहू शकतो की इथे आमच्या एका महिला भगिनीने चुल्यावर भाकर केलेली आहे। हे त्याचंच प्रतीक आहे की आता सर्वसामान्य जनतेच्या पोटावर मोदींनी लाथ मारलेला आहे आणि आता आम्हाला पुन्हा चुल्यावर स्वयंपाक करावा लागत आहे।